राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नाव जोडलं गेल्यानं नाशिक जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। चाकणकर यांची पक्षाच्या सर्व पदांवरून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी करणारं पत्र त्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांना पाठवलंय। चाकणकर यांच्या कार्यपद्धतीमुळे आणि या वादग्रस्त प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा कधीही न भरून येणारं नुकसान सोसत असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलंय। ज्या महिला नेत्या महिलांचा छळ करणाऱ्यांचं समर्थन करतात त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ग्रामीण भागात काम करू शकत नाही। लोकांमध्ये जाताना आम्हाला लाज वाटते अशा तीव्र भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, चाकणकरांना तात्काळ बडतर्फ करा सगळ्या पदांवरून असं महिला कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवारांना पत्र पाठवलं असल्याचं कळतंय, काय अपडेट? नाशिक जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांच्या या भावना आहे आणि त्याच भावना नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्ष ज्या आहेत आणि भगूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी हे पत्र लिहिलं आहे। प्रेरणा बलकवडे ह्या नगराध्यक्ष देखील आहेत भगूर नगर परिषदेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष देखील आहेत आणि त्यांनी पत्र लिहित असताना 1-2 नव्हे तर 25 ते 30 महिला पदाधिकाऱ्यांच्या सह्या त्या पत्रावरती घेतलेल्या आहे आणि त्यांनी ते पत्र थेट पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना हे पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांनी त्या पत्रात अगदी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की रुपाली चाकणकर यांचा अशोक खरात प्रकरणाशी थेट संबंध जो आहे तो उघड झालेला दिसतोय आणि त्यामुळे निश्चित पक्षाची प्रतिमा मलिन होतीये आणि म्हणून त्यांना पदावरून हटवावं अशा स्वरूपाची ही मागणी करण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधूनच एक गट जो आहे तो रुपाली चाकणकर यांच्या पक्ष हकालपट्टीवरती आग्रही आहे असल्याचं पुन्हा एकदा प्रकर्षानं दिसतंय। यापूर्वी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यांनी रुपाली चाकणकर यांना पक्षातून बडतर्फ करावं, त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशा स्वरूपाची मागणी करणारी प्रतिक्रिया जी आहे ती माध्यमांना दिलेली होती आणि त्यानंतर आता नाशिकमधूनच पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अर्थात त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधूनच रुपाली चाकणकरांवर कारवाईची मागणी होऊ लागल्याने आता या प्रकरणात अध्यक्ष नेमका काय निर्णय अर्थात सुनेत्रा पवार याबाबत काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण पाहतोय चाकणकरांची हकालपट्टी करण्याची मागणी करणारं पत्र सुनेत्रा पवार यांच्याकडे महिला कार्यकर्त्यांनी पाठवलेलं आहे। त्यामुळे आता सुनेत्रा पवार नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।